पेठमध्ये मध्यरात्री रक्तरंजित हल्ला, तरुणावर जीवघेणा वार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे जुन्या बसस्टँड परिसरात मध्यरात्री भीषण प्रकार घडला आहे. अनैतिक संबंधांवरून झालेल्या वादातून एका तरुणाने मित्रावरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उशिरा रात्री समोर आली. फिर्यादी तौसिफ भिकन शहा राहणार बोर्डिंगपाडा, पेठ यांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की त्यांचे काका नसरुद्दीन गफूर शहा वय वर्ष 35 यांच्यावर सागर अरुण डोगमाने याने आज मर्डरच करणार असा आरडाओरडा करत स्टीलच्या चाकूने उजव्या पोटात सपासप वार केला. या हल्ल्यात नसरुद्दीन शहांच्या पोटाला खोल जखम होऊन आतडे बाहेर येण्याइतपत गंभीर दुखापत झाली. ते घटनास्थळीच खाली कोसळले. हल्ल्यावेळी परिसरात मोठी गर्दी असूनही आरोपीच्या दहशतीमुळे कुणीही पुढे धजावले नाही. दुकानदारांनी घाईगडबडीत दुकाने बंद केली, तर नागरिक घाबरून पळून गेले. हल्ल्यानंतर आरोपी सागर डोगमाने हा स्वतःच्या पांगऱ्या TVS ज्युपिटर MH15 KH 5044 वरून सुतारपाडा रोडकडे पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेत नसरुद्दीन शहा यांना प्रथम पेठ येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सागर डोगमाने आणि स्थानिक गणेश ठोंबरे यांच्या पत्नीशी कथित अनैतिक संबंधांवरून सध्या वाद सुरू असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याच वादातून हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पेठ पोलिसांनी सागर अरुण डोगमाने याच्यावर प्राणघातक हल्ला, मारहाण, शिवीगाळ, धमकी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके करत आहेत. घटनेनंतर पेठ परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.